चला सामना सुरू करा. एका बाजूला सामना सुरू राहील, दुसऱ्या बाजूला आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान घेतोय. चला अच्छा, लॉर्ड्स मधला दुसरा सामना. आय थिंक पहिला चेंडू आपण जर पाहिला तर एक्झॅक्टली सिंगल धाव ते मात्र कंप्लीट केली गेली होती, परंतु दुसरा चेंडू मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी डॉटनं मात्र संपन्न झालेला आहे. सलामी जोडी नंदकुमार, त्याच्या सोबतीला पाहू शकाल मनोज. दोन्ही खेळाडू 40+ कॅटेगरीतील आहे आणि गोलंदाज सुद्धा 40+ कॅटेगरीमधील सुधाकर भुईर. आपण पाहतोय ओव्हरपिच चेंडू, डान्सिंग ट्रॅक शॉट, परंतु वाईडिश लॉंग ऑन. आय थिंक काऊ कॉर्नरकडे फिल्डर तैनात होता, त्यांनी मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये, चांगल्या प्रमाणात झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती या संघाला. स्वतः संघाचे संघ मालक आहेत सुधाकरजी भुईर, स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संघाचे, आणि त्यानंतर पाहू शकाल त्याचे प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहिला तर स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती या संघाचे संघ मालक आहेत गौतमजी पाटील. सुधाकर भुईर यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर कपिल भुईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हो, चांगला चेंडू, फुलर बॅटची काढा, कॉट बॅन, यस, पंचांची स्वीकृती मिळाली आणि बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्या गोलंदाज सुधाकर भुईरनं. पहिल्या पॉवर प्लेच्या खेळल्यामध्ये आपण पाहतोय, कारण प्रत्येक जो सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील जे 5-5 षटकां जे असतील याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. प्रथमतः मनोज बाद झाला 0वरती, तदनंतर रवीला आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंग करण्यासाठी आला, तो सुद्धा 0वरती बाद झाला. आणि आता मात्र संघाचे संघ मालक गौतम पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरूर या खेळाडूची आपण जर चर्चा जर केली तर आय थिंक मूर्ती लहान आहे, परंतु ही व्यक्ती खूप महान आहे. प्रत्येक फोरसाठी, प्रत्येक सिक्ससाठी दिगंबरजी पाटील यांच्याकडून पर 4 साठी 500 रुपयाचं पारितोषिक गौतम पाटील यांना दिलं जाणार आहे. आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून गौतम पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तदनंतर प्रशांत भोईर आणि आशु भोईर यांच्याकडून पर 4 साठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहा क्या बात आहे. परंतु इथे मात्र पाहू शकाल हॅट्रिक डिलिव्हरी हाताळली सुधाकर भुईरनं, परंतु पहिल्या चेंडूवरती गौतमला मात्र त्याने बीट केलंय जबरदस्त. मात्र पाहू शकाल या ठिकाणी लेंथ त्यांनी चांगली पकडलेली आहे, चांगली लाईन त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने मात्र सध्या तरी सुधाकरची आपण गोलंदाजी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर त्यांनी सिंगल धाव खर्च केली, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर एकही धाव त्याने मात्र खर्च केलेली नाहीये. हो, स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे मात्र पाहू शकाल या ठिकाणी वाईटची मागणी करतात. हो, पहा किती वेगाने पळतायत, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. धामणगावचे वडपेगावचे
प्रसिद्ध उद्योजक आणि धामणगावचे लाडके जावई राहुल शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल वडपेगावचे समाजसेवक शेखर शेठ डोंगरे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अल्टी पलटी फटका आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे कल्टी मारत असताना 4 धावांसाठी चौकार. मला फटका गौतम पाटीलने खेळला होता, सौहार्दाने प्राप्त केला होता. परंतु तो चौकार नंदकुमारच्या बाटमधून आला आणि जरूर गौतम पाटील रिटायर्ड हर्ट होत आहेत. कारण 40+ जे खेळाडू आपण पाहतो त्यांचा आपण जर विचार केला तर कुठल्याही क्षणाला मात्र ते रिटायर्ड हर्ट होऊ शकतात. सर्वांना मात्र ही संधी आहे. सन्माननीय बलरामजी भगत यांचं इथे शुभागमन, बालरामजी भगत यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि एक विनंती असेल की मैदानाच्या अवतीभोवती जर धामण गावातील ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक, आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी सदस्य, आजी माजी पोलीस पाटील, उद्योजक जरी ते उपस्थित असतील तर सर्वांना मी आग्रहाचं निमंत्रण करतोय की निसंकोचपणाने आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सर्वांचं धामणगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण आता व्यासपीठाकडे मात्र जात आहोत. काही सन्मान आहेत ते सन्मान इथे आपण संपन्न करूया. नक्कीच DPL 25 मध्ये आलेले सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आपण मंडळाच्या वतीने तुझी सन्मान देतोय आपल्या व्यासपीठावर. आपले पाहुणे राहुल शेठ पाटील ज्यांचा आपण इथे तुझी सन्मान करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. आलेले सर्व पाहुणे अतिथी देवभव आपण भारतीय परंपरा जोपासतोय आपल्या मंडळाच्या वतीने, धामणगावच्या वतीने. सन्मान्य राहुल शेठ पाटील साहेबांचा इथे तुझी सन्मान करूया आपण. अशुभ भोईर यांच्या शुभ हस्ते. आपण गळ्यामध्ये अर्पित करतोय राहुल शेठ पाटील यांना आणि सोबतीला पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देतोय अशुजी भोईर यांच्या शुभ हस्ते राहुलजी पाटील यांना. DPL 2025 धामणगावचे आमचे प्रतिष्ठित पोलीस पाटील सुशांत शेठ दगडू पाटील साहेबांचा सुद्धा आपण शशांकजी दगडू भोईर आपले विद्यमान सन्मान्य पोलीस पाटील आहेत, त्यांचा सुद्धा आपण अशुभ भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आणि लाईव्ह प्रेक्षेपण. सन्मान्य लक्ष्मण शेठ भोईर आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. लक्ष्मण शेठ भोये, अशुभ भोईर आपणास विनंती आहे पुन्हा एकदा अशुभ शेठ भोये यांचा सन्मान करावा. टाळ्या असू द्या प्रेक्षको, टाळ्या पाहुण्यांसाठी पण पाहिजेत, आपल्याला खेळासाठी पण पाहिजेत, परंतु पाहुणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर शेखरजी डोंगरे ज्यांचं नुकतंच आगमन झालं, समाजसेवक आप वडपे, ज्याचा आपण इथे सन्मान करूया अशुभ भोईर यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला क्रिकेटचा खेळ, दुसऱ्या बाजूला हा पाहुण्यांचा आपण ताळमेळ पाहतोय, रेलचेल पाहतोय, मांदियाळी पाहतोय आणि त्यांचा सन्मान घेत असताना आमचे अशुभ भोईर. त्यानंतर बाराम शेठ भगत साहेबांनी सुद्धा सन्मान स्वीकारावा आपल्या मंडळाच्या वतीने, त्यांना आम्ही सन्मानित करतोय. जय श्रीरामांचा आपण भगवा शाल पट्टा देतोय आणि माईचं पुष्पगुच्छ DPLचं सन्मान चिन्ह देत असताना अशुभ भोईर. सोंगा शेठ पाटील साहेबांनी सुद्धा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. सोंगा शेठ पाटील आपले लाडके वरिष्ठ नागरिक धामणगावचे, त्यांचा सुद्धा आपण इथे तुझी सन्मान करतोय. त्यानंतर सुंदरजी भोईर आपल्यामध्ये आहेत. बघा काकांचं वय किती मोठं वय तरी सुद्धा त्या काळात सुद्धा सुंदर नाव ठेवलंय, म्हणजे किती त्यांच्या वडिलांची अगदी दूरदृष्टिकोन असेल. ही हल्लीची नाव आहेत सुंदर, म्हणजे त्या काळात सुद्धा सुंदर नाव होतं हे काकाने दाखवून दिलं. तसेच बबनजी पाटील ज्यांनी बक्षांची खैरात केली आपल्या पहिल्या चेंडूपासूनचे बबन शेठ पाटील, प्रत्येक विकेटसाठी ज्यांनी बक्षीस लगावण्यामध्ये सुरुवात केली होती, पहिलं ATM त्याने आज दाखवलं, असे बबन शेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. तसेच गुरुनाथ शेठ भोईर आपल्यामध्ये आहेत, त्यांनी सुद्धा सन्मान स्वीकारा. अशुभ भोईर यांच्या शुभ हस्ते. भोईर मंडळी, पाटील मंडळी सर्व आम्ही एकत्र झालो आणि ही स्पर्धा आमच्या डोळ्यासमोर आपण पाहतो. याची देही याची टोळा हा DPL स्पर्धेचा सोहळा.
एक आपल्या अजून एक सन्मान मूर्ती आहेत खंडूजी भोईर आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करूया. सर थोडंसं मध्ये स्कोर पण सांगा. हरकत नाही, चालेल. खंडूजी भोईर साहेबांचा सन्मान करूया. तर सर्वांचं पुन्हा एकदा शब्दशुभनाने आम्ही स्वागत आणि सन्मान सत्कार करतोय आणि जाऊया पुण्यात मैदानामध्ये कॉमेडी बॉक्समध्ये. योगी सर, ओव्हर टू यू. धन्यवाद मनोज कारवे सर. दुसऱ्या षटकाला जरूर आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, परंतु चांगल्या प्रमाणात सुरुवात पाहतो या ठिकाणी उदय भोईरच्या वतीनं. आतापर्यंत त्यांनी 4 लिगल चेंडू हाताळलेले आहेत. 4 लिगल चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 4 धाबा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक सिंगल, एक दुहेरी आणि एक वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी चेंडू त्यांनी हाताळला होता. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद, आय थिंक 2 गडी बाद, 11 धाबा. कारण एक खेळाडू रिटायर्ड हर्ट झालेला आहे, तो कधी येऊ शकतो खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओहो, छेडछाणी करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला, जबरदस्त फटका, चेंडू चला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये, तीच जागा निवडली आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना एकूण मिळतील 4 धाबा. नंदकुमार करण आतापर्यंत पाहिले तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. एकूण 11 धाव संख्येवरती तो खेळतोय. फक्त 6 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर आकाश जाधवला आपण पाहतोय, ज्याने 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून निघाली 1 धाव आणि धावांना मात्र कुठेतरी आकार आणण्याचा हे दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. उदय पुन्हा एकदा लो पुढे चेंडू सरळ बॅटी लॉफ केलाय. पाहू शकाल डीप लॉंग ऑन आहे, अगदी साईड स्क्रीनच्या समोर. चांगला क्षेत्ररक्षण, जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत दुहेरीचा जरूर मात्र त्या ठिकाणी मानस केला होता, परंतु अखेर उदयनं मात्र शेवटच्या क्षणाला नंदकुमारला मात्र रिटर्न पाठवलं. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स संघाची आपण धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद, 16 धाबा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आजच्या लॉर्ड्समधील 3रा सामना असेल. क्रियान 11 विपक्ष स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान. दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. कारण कियान 11 संघाचे जर संघ मालक आपण जर पाहिले तर सचिन हरी भोईर या संघाची संघ मालक आहेत आणि स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान या संघाचा आपण जर विचार केला तर त्या संघाचे मालक आहेत सचिनजी तुकाराम भोईर. यांचं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेची पहिली दिवस रात्रचा खेळ सध्या आपण पाहतोय. प्रेक्षकांना सुद्धा मात्र पाहू शकाल अतिशय चांगल्या प्रमाणात प्रेक्षक स्टँड या ठिकाणी उभारलेले आहेत. आई गावदेवी प्रेक्षक स्टँड तुम्ही गॅलरी पाहू शकाल. एक चांगला खेळाडू कक्ष मात्र इथे उभारलेला आहे. त्याचप्रमाणे एक मॅजिक बॉक्स आहे. त्या मॅजिक बॉक्समध्ये जर चेंडू जर पडला तर जरूर तुम्हाला त्या ठिकाणी पारितोषिक सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं दिले जाणार आहेत. आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपण काहीतरी नाविन्य पाहतो. मागच्या वर्षी लकी ड्रॉ होतं, लकी ड्रॉच्या माध्यमातून बाईक आपण या स्पर्धेच्या वतीने दिली होती आणि पहा सर्वांना असं वाटलं होतं की ही बाईक जाणार कुठे, परंतु ज्याला जी बाईक मिळाली तब्बल त्याने 5 ते 7 महिने त्या बाईकसाठी त्यांनी पैसे जमा केले होते आपल्या आईच्या सोबत आणि जरूर त्या गरीब मुलाला ती बाईक लकी ड्रॉच्या माध्यमातून लागली आणि तो धामणगावचाच होता. मनीष शेंडे यांनी ती बाईक जिंकली होती आणि तो ड्रॉ फक्त धामणगावकरांसाठीच होता. हा विशेष आकर्षण राहिले त्या स्पर्धेमध्ये. 3ऱ्या षटकाला सुरुवात केली. जागेवरतीच पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली. विशाल भोईरला आपण पाहतो या 3ऱ्या ओव्हरमध्ये. सिंगलला मात्र धावफलक पुढे जाईल. 17 धाबा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पाहू शकाल अगदी बाटच्या टोला चेंडू स्पर्श झाला, पूर्णपणे एलिव्हेशन नाहीये. डीप वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत मिडविकेला शॉट मिडविकेला पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव आणि या ठिकाणी पाहू शकाल जणू काय नंदकुमार आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि जरूर रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी 3रा धक्का लागत असताना टीम दुंदाराम नारायण स्मृती या संघाला. धामणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये एक संघ तयार केलेला आहे शिवांश 11 या नावानं. त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि जरूर
त्यांचा सुद्धा सामना आपल्याला आजच्या लॉर्ड्समध्ये पाहायला मिळणार आहे. चला न्यूमॅन पाहू शकाल या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती येतोय नवीन फलंदाज आणि या संघाचे आयकॉन आहेत मिस्टर सूरज पाटील. हा आबालामध्ये पाहिलं तर एक सूरज अगदी घरच्या दिशेने वाटचाल करू पण हा सूरज संपेल का? ओ माय गॉड, काय झेल पकडला अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू जरूर हातातून निसटला परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू पकडलाय आणि मोठे विकेट्स प्राप्त करत असताना या ठिकाणी संघ आपण पाहू शकाल स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान. रिप्ले पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे ज्या अनुषंगाने तो झेल मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केलाय आणि हा रिप्ले पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. ओहो, इन सिंगर चेंडू होता. ऑन साइडला पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न अगदी लो झेल होता आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक आय थिंक नितेश जाधव. क्या बात आहे. अशा प्रमाणे जर आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण डिपार्टमध्ये जर चांगलं योगदान जर मिळालं नावात काय कार्य सर्व काय आहे मग नितेश पाटील असेल किंवा नितेश वनगे असेल हरकत नाहीये परंतु नितेश वनगे होता. जबरदस्त झेल. असं वाटलं होतं की आयकॉन सूरज पाटीलच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र सादरला जाईल परंतु जसा तो मैदानाच्या आतमध्ये आला तसाच मात्र मैदानाच्या तो पलीकडे निघून गेला कारण पहिल्याच चेंडूवरती त्याच्या खेळीचा अंत मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज केतन येतोय 7व्या क्रमांकावरती. धाबांचा वेग जरूर वाढवावा लागेल कारण 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. किमान 50 धाबा जरी तुम्हाला इथे उभा राहावा लागतील जर प्रतिस्पर्धी संघावरती तुम्हाला दडपण टाकायचं असेल तर. हो, फटका चांगला पाहायला होता. बागफुटला गेले, पंच केला, चेंडू चालला अगदी कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिलतील एकूण 4 धाबा. वाईस आणि चांगलं ऑपरेटिंग सध्या आपण पाहतो डीजे सूरजच्या माध्यमातून परंतु तेवढाच देखना फटका पाहिला आपण फलंदाज खेतनच्या माध्यमातून अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं तर कुठल्या डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि तीच जागा मात्र फलंदाज खेतनने निवडली आणि अखेर आपल्या संघासाठी 4 धावा मात्र त्या ठिकाणी महत्त्वाच्या क्षणी जोडल्या आणि याच फटक्याची मात्र आता कुठेतरी आवश्यकता आहे टीम दुंदाराम नारायण स्मृती संघाला. हो, चेंडूला आपटी दिली. पाहू शकाल अगदी ऑन साईडला ओक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये आणि विकेटच्या पाठीमागे पाहिलं तर चांगलं यष्टी रक्षण पाहिलं आपण. कुठल्या प्रमाणे तिथे मिस्टेक घडली नाही. चांगल्या चेंडूची मात्र त्या ठिकाणी पकड पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूने मात्र त्या ठिकाणी सांगता आपण पाहतोय संघाची एकूण धाव फलकावरती धावसंख्या पाहिली तर 23 धाबा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. और पे चेंडू सरळ बॅटने लॉप केलाय. चेंडू चला अगदी साईड स्क्रीनच्या समोर येतोय. हा मॅक्झिमम षटकार. खेळ इथे मात्र पहिल्या तर संपन्न झालेला आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग आपण करायची नाहीये. लगेचच तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 29 धाबा 10 फलक्यावरती आपण पाहतोय आणि पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये सुधाकर भोईरनं 2 गडी बाद केले होते. 7 धाबा त्याने खर्च केले होत्या. दुसरा षटक पाहिला आपण उदय भोईरचा त्याला मात्र विकेट्स प्राप्त करता आली नाहीये. त्याने खर्च केल्या 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी विशाल भोईरचं थोडंसं मागणं षटक पाहिलं. जरूर त्याने एक सफलता प्राप्त केली परंतु आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये त्यांनी तब्बल 13 धाबा खर्च केल्या आणि 9.33च्या धाव गतीने आतापर्यंत 10 फलकावरती धाबा पाहतोय आपण या ठिकाणी 29 आणि मात्र हा बॅटल पहा आयकॉन विरुद्ध आयकॉन. हा बॅटल इथे मात्र आपण पाहू शकाल कारण स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती संघाचा आपण जर आयकॉन जर पाहिला तर मिस्टर सूरज पाटील आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघाचा आयकॉन मिस्टर उदय भोईर. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण त्याला पाहतोय. हो, जबरदस्त फटका उडवलाय आणि फेकून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर
आणि या बाटलमध्ये पाहिलं तर कुठेतरी सूरज पाटील वर्चस्व ठरत असताना कारण त्यांनी उदयचं स्वागत केलंय षटकारानं. येण्यापूर्वीची शांतता होती कारण आता मात्र मैदानामध्ये हे दोन्ही फलंदाज आता मात्र आक्रमक रूप धारण देणे अवतरलेले आहेत. ओह माय गॉड, काय फटका केला अगदी प्लिकच्या माध्यमातून, परंतु डीप लॉंग ऑनला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि चांगल्या प्रमाणे फेकी सुद्धा पाहतोय. बॅकअपला मात्र शत्रक्षक आहेत, परंतु या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती मात्र इथे धाबा खर्च केला उदय भोईरनं 11 आणि एकूण संघाची जर आपण धावसंख्या पाहिली तर एकूण 40 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या दिशेने आता मात्र वाटचाल करत असताना संघ आपण जर पाहिला तर दुंदाराम नारायण स्मृती संघ जबरदस्त वापसी. सूरज पाटील आणि केतनच्या वतीने आपण पाहतोय दोघांच्या बाटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार सुद्धा पात्र पाहायला मिळत आहेत. अजून एक मात्र चांगला फटका अगदी समुद्र दिशेनं डीप मिडविकेटला मात्र फिल्डर तैनात आहेत. चांगला शत्रक्षण, चांगली फेकी होतोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि अशा प्रमाणे जर धावा येत राहिल्या तर इथे असं वाटतं की 50 धावांचा टप्पा मात्र या ठिकाणी ओलांडण्याची संधी आहे टीमकडे. यानंतर चला क्रियान 11 आणि स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण स्वर्गीय दीपकजी भुईर टॉस बॉक्समध्ये येऊन या ठिकाणी थांबायचं आहे कारण त्या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली जाईल. अख्खा धामणगाव खेळेगा. धामणगावचा हा क्रिकेटचा उत्सव सुद्धा आपण पाहतोय. ओ सरळ बॅट लेफ्ट हँड ड्राइव्ह फटका चांगला अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जशी काय एखाद्या बंदुकीतून जेवढी वेगाने गोळी निघते तेवढ्या वेगाने चेंडू निघाला आणि जाऊन धडकला सीमेरेषेला आणि मिळाला एकूण 4 धावा. पूर्णपणे सावरलंय आणि चांगला धाबा सुद्धा मात्र पाहायला मिळतात. पुन्हा मात्र यॉर्करचा प्रयत्न करतो, पुन्हा एकदा फ्लिकचा अंदाज, पुन्हा चेंडू चालला अगदी वाणिश मिडविकेटला. डीपमध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना, परंतु या चौथ्या षटकाचा आपण जर विचार केला तर उदय भोईर महागड ठरला त्याचा स्पेल कारण 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 46 आणि या षटकाचा विचार केला तर उदयने तब्बल 17 धावा खर्च केला. म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये आपण उदयचा जर खेळ पाहिला तर एकूण त्यांनी धावा खर्च केल्या 26 आणि एकही विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये. खूपच मागणं स्पेल आपण उदयचं पाहिलं आणि चांगल्या स्थितीमध्ये आता संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणारा संघ अर्थात स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट. चला शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचा किल आता मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. यानंतर पाहू शकाल दोन्ही संघ मात्र रेडी आहेत, परंतु संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ज्या संघाचा संघनायक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी येणार नाही त्या संघाला मात्र पॅनल्टी असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण मित्रांनो वेळ ही कोणासाठी थांबत नसते, वेळेला महत्त्व द्या. जर आपल्या आयुष्यातून जर चांगली वेळ जर निघून गेली तर ती पुन्हा येत नसते, त्यासाठी वेळ फार महत्त्वाची आहे. शेवटचं षटक पहिल्या डाबातील आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर नितेश वनगे. आय थिंक त्यांनीच झेल आय थिंक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पकडला होता चांगल्या प्रमाणात.
परंतु आता मात्र गोलंदाजी करत असताना पाहूया कशा प्रमाणे आपल्या संघाला तो योगदान देईल. सध्या पाहू शकाल ही सायंकाळ आहे आणि जरूर मात्र पाणी पाजण्याचं कार्य सध्या मात्र त्यांचे सहकारी करत आहेत. पाणी पाजणं पुण्याचं कार्य आहे आणि पाहू शकाल मिस्टर ज्यांनी धामण गावाला क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. युवा उद्योजक धामणगावचे मिस्टर निलेश सोरगे, रन मशीन ऑफ धामणगाव यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांना आपण रियान 11 संघाच्या माध्यमातून खेळताना कियान या संघाच्या माध्यमातून खेळताना पालारत पोटी इथे फटका दमदार पाहायला मिळतोय. चेंडू चालला अगदी बाकवा स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. धामण गावाला आणि अजून काय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जरूर ऐतिहासिक सामन्यासाठी जर त्याचा आपण विचार केला तर चांगले बॅटिंग करतायत व दुहेरीचा पर्यंत धोका असेल आणि त्या धोक्याला सामोरा जातोय फलंदाज केतन. रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होऊन माघारी त्याला परतावा लागेल. ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय बाजीरावजी माळी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. न्यू बॅटर 8व्या क्रमांकावरती आला आहे अक्षय किरकिरे. परत सूरज काय बॅटिंग करतोय. चेंडू चालला ताडी माडी केंद्रामध्ये. उत्तुंग षटकार. वादळ निर्माण झालेला आहे. काय बॅटिंग करतोय. जर या लेजंडची जर तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर त्या टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. काय फटकेबाजी करतोय. युवकांना लाजवणारी बॅटिंग जबरदस्त. आणि या षटकाराच्या साह्यानं एकूण संघाची धावसंख्या पाहू शकाल अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे पुढे चालली. 57चा आकडा आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेनं मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर जरूर तैनात आहे. सिंगल धाव तिथे कंप्लीट. सूरजला मात्र स्ट्राईक हवी आहे. त्याच अनुषंगानं ही दुहेरी धाव त्याने मात्र अगदी चित्त्याच्या सप्लाईनं आणि हरणाच्या वेगानं कंप्लीट केली. आणि या 2 धाब्याने 59 धाबा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक क्षण असं होतं की आपल्याला वाटलं की किमान 40-45 पर्यंत हा संघ पोहोचेल की नाही, परंतु 59 धाबा आतापर्यंत जोडल्या. त्यामध्ये मोलाचं योगदान केतनचं पाहिलं आपण. त्यानंतर सूरज पाटीलची ही रन मशीन पाहिली आपण. आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय. स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. चेंडू चला लॉंग ऑफच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्यानं मिळतील एकूण 4 धावा. गेला हरवला गेला तर नवीन चेंडू तुम्हाला दिलं जाईल. ओरपे चेंडू आणि त्याच्यावरती मोठा प्रहार. परंतु चेंडूला मात्र पाहू शकाल अगदी मॅजिक बॉक्स समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये पकडलाय आणि झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय सूरज पाटील. आणि
सचिन दादा भोईर आणि सन्माननीय प्रशांत भोईर आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. हॅलो. दरम्यान यशवंतजी पाटील यांच्याकडून सूरज पाटीलच्या खेळाबद्दल 400 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद यशवंतजी पाटील अँड वेल डन सूरज पाटील. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आजच्या लॉर्ड्समधील आपण तिसरा सामना पाहणार आहोत. कियान 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान दोन्ही संघाचे संघ नायक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि जरूर दोन्ही मान्यवर पाहू शकाल. भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सचिन शेठ भोईर आणि प्रशांत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा टॉस करणार आहोत. नाणं मी दोघांना दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल स्वर्गीय दीपक भोईर स्मृती असा नाम उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल DPL 2025 असा तुम्हाला कॉल या ठिकाणी द्यायचा आहे आणि सचिनजी भोईर यांना आपण इथे मान देऊया. 5 षटकांचा सामना असेल. दीपक भोईर स्मृती चषकाची मागणी केली होती आणि आय थिंक तेच आलेला आहे. चला पाहुण्यांचा आभार. टॉस जिंकला या ठिकाणी संदीप दादा प्रतिष्ठान या संघाने. टॉस किती महत्वाचा होता तुमच्या संघासाठी? होता, महत्वाचा होता. 5 षटकांची लढत आहे. पहिल्या 2 षटके जे आपण पाहू शकाल मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत. तर काय रणनीती असेल गोलंदाजी क्रमांकामध्ये? रणनीती आम्ही मैदानात दाखवू. फर्स्ट बॉलर मीच आहे. पहा अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात परंतु या लीगसाठी आपले जे कष्ट आहेत ते कशा रीतीने राहिलेले आहेत? खूप मेहनत घेतली आहे मुलांनी आणि खूप चांगलं आयोजन आहे. जर ही प्रीमियर लीग सातत्याने जर याच ठिकाणी जर होणं गरजेचे असेल तर त्यासाठी जे आपली गावातील जे खेळाडू आहेत ज्येष्ठ वरिष्ठ 40+ खेळाडू त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यांनी जे मुलं करतात त्यांना सहकार्य करावं भविष्यात पण. तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40-45 पर्यंत थांबवण्याचं. जरूर. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबतीला पाहू शकाल कियान 11 संघाचे संघनायक आहेत निलेश सोरगे. अनेक वर्षांपासून निलेश मी तुला पाहतोय. मग शेताच्या बांधण्यावरती असेल किंवा माल राणामध्ये असतील तिथून तू मात्र आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट खेळतोय आणि अजूनही खेळतोयस. याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि जी तुझी फिटनेस आहे त्याच्या पाठीमागचं राज काय आहे? फिटनेस क्रिकेट खेळूनच फिटनेस राहतो. बॅटिंग करायची आहे कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि जे तुमचे गावामध्ये सध्या यंगस्टार घडतायत एक्झॅक्टली या त्यांना तू कशा रीतीने मात्र मोटिवेशन करतोयस की त्यांना तू कशा रीतीनं आय थिंक कोचिंगची भूमिका पार पाडतोयस का? हो नक्कीच. याच्या पुढे आता 40 मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. परंतु कियान 11 संघाची तू सध्या संघ नायकाची तू भूमिका पार पाडतोयस. एक्झॅक्टली तुझा संघ आहे तो पूर्णपणे बॅलन्स आहे की तुझ्यावरती एक्झॅक्टली त्या संघाचा प्रेशर असेल? नाही नाही, सर्व प्लेयर चांगले आहेत, बॉलर आहेत आणि यंग पोरं आहेत. त्यांना खेळण्याचा प्रयत्न करतो. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो नक्कीच. या लीगसाठी. आणि जे आपले आयोजक कमिटी आहे त्यांच्यासाठी काय सांगू शकतोस? याच्या पुढे आणखीन चांगला नियोजन करावं, त्यांना आपली साथ राहील. जरूर. दोन्ही संघाच्या संघाने चांगलं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे कारण ही परंपरा असेल सुरूच राहणार आहे. जर प्रत्येकाने जर मोलाचं सहकार्य केलं योगदान दिलं तर धामणगाव प्रीमियर लीग ही मात्र 50 नाही तर 100 गाठेल. त्यात काही शंका नाही असं मी आश्वासन तुम्हाला देतोय. आणि जाऊया आता मात्र टॉस बॉक्समधून पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील माझे दोन्ही सहकारी समालोचक मनोज कारवे सर अँड समीर ठाकरे. थँक्यू सो मच. येस धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर, व्हॉइस ऑफ PTC, व्हॉइस ऑफ अमले लोणार क्रिकेट असोसिएशन, ज्यांचा आपण आवाज ऐकलात. आणि धन्यवाद समीरजी. तर लाईट्समॅनला विनंती आहे आपण आता फ्लड लाईट चालू करा. प्रेक्षको लाईट ऑन झाले की टाळ्यांचा गजर करा. अगदी पूर्णपणे मैदान दुमदुमलं पाहिजे. हे काय सुरू इथे DPL धामणगाव प्रीमियर लीग. अख्खा धामणगाव खेलेगा, खेल रहा है, खेल चुका है और आगे भी खेलने वाला है. जसं निलेश सोरगे यांनी सांगितलं, सुरेश पाटीलनी सुद्धा सांगितलं की आमच्यामध्ये जोपर्यंत जान आहे, आमच्यामध्ये जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये रक्त आहे, आमच्याकडे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या धामणगावसाठी क्रिकेटच्या माध्यमातून पूर्णपणे समर्पित राहू. येस दॅट्स इट. दुग्ध शर्करा योग आलाय बघा. दुग्ध शर्करा अगदी दुग्ध प्रकाश इथे योग आलाय आणि हाच योग आहे DPLच्या या स्पर्धेचा. दिमागदार स्पर्धा, स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा,
स्वाभिमानाची स्पर्धा, संस्कृतीची आणि स्पर्धा आमच्या धामणगावची स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचा सामना क्रमांक दुसरा. जाऊया आपण मैदानामध्ये. धावांचा पाठलाग इथे सुरू होणार आहे. सलामीची जोडी आली आहे. अमोल भोईर सोबतीला सुधाकर भोईर ॲज अ ओपनर आणि फ्रंटलाईन गोलंदाज पुराना चावल नंदकुमार 40+. पिन ड्रॉप सायलेन्स बघा. प्रेक्षकांना आपण निहाळतोय, त्यांचा आनंद आपण इथे रीड करतोय, अनुभवतोय, फील करतोय. हे फिलिंग आहे DPLचं. काय जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन, झकास. पर्व तिसरं पर्व आणि यातच आपण पाहतोय सर्व असे धामणगावची स्पर्धा. आणि स्पर्धेला अगदी पहिल्याच या सत्रामध्ये, पहिल्याच दिवसामध्ये, पहिल्याच रजनीमध्ये 4 चंद्र लागलेत. पहिला चेंडू मार्गस्थ. धावांचा पाठलाग सुरू. बॅकफुटला जाऊन कटकाचा प्रयत्न इथे पंच पाहतायत. चेंडूला पाहिलं शकील कोटी सर आणि स्क्वेअर पंच गोकुलजी पाटील, स्वप्नीलजी पाटील. तिसरे पंच आमचे मिस्टर कुल गोकुल पाटील. माझ्यासोबतीला मॅन फ्रॉम पोगाव हर्ष गायकर ॲज अ स्कोरर. आणि प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून आपण पाहताय लाईव्ह प्रेक्षेपण. मेगा स्क्रीन सुद्धा लावलेली आहे. यावेळेला चेंडूला काढलं थ्रू द कव्हर्स. बॉल्स गोज लाईक अ ट्रेसल बुलेट फॉर द फॉरन्स. गुड शॉट. 4 रन. दरम्यान अमोल भोईर सध्या अगदी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत आणि त्यांच्यासाठी माजी उपसरपंच ग्रामपंचायत धामणगावचे सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून पर 4 साठी पर 6 साठी 500 रुपयाच्या पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. सुंदर सुरुवात. अजून एक अप्पर कट. वाह वाह, क्या बात आहे. दिस इज अमोल भोईर. जो अमोलने बॅटिंग करतोय, ठोकलाय लागोपाठचा दुसरा चौकार अमोल भोईरच्या बॅटमधून. मात्र जर चौकाराची हॅट्रिक कंप्लीट केली तर ज्ञानेश्वरजी पाटील जे माजी उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. येस येस, अगदी पूर्णपणे आमचे महारथी रथी महारथी आमचे मान्यवर अगदी दिलखुलास पद्धतीने पूर्णपणे मनाचा मोठेपणा करून बक्षांची खैरात करतायत. पाऊस पाडला इथे धावांचा आणि पाऊस पाडलाय पैशांचा पाहतो आपण. हीच तर स्पर्धा आहे, आपल्या गावची स्पर्धा, आपली लाडकी स्पर्धा. आपल्या गावाच्या मुलांसाठी आपल्याला जमेल तितकं आपण दिलं पाहिजे आणि आपले देणेकरी बसलेत आपल्या व्यासपीठावरती लाडके पाहुणे. यावेळेला चेंडू अगदी फुल लेंथ वापरला. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण बॅकफुटला गेले होते फलंदाज. थोडंसं फ्रंटफुटला येणं गरजेचं होतं. चेंडूला स्वतःहून यॉर्क करून घेतलं बॅट्समन अमोलने. जे लागोपाठचे 2 चौकार मारले, क्लासिकल फटके त्याने दाखवले आपल्या त्या शैलीमधून. हीच तर क्लास आहे, हेच तर क्लास आहे जुन्या खेळाडूंचं. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. ओल्ड इज अ गोल्ड. यावेळेला अगदी सरळ बॅटनी पुन्हा एकदा अगदी आडवी बॅट होती आणि सरळ ड्राईव्ह केला होता बॉलरकडे. स्वतः गोलंदाज बघता त्या ठिकाणी पाहतो की आपण ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आहेत, पूर्णपणे तिथे उत्साहित आहेत आणि जल्लोष पूर्ण इथे वातावरण तयार केलेलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. चहूबाजूला पाहतोय प्रेक्षक 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 आणि लाईव्हमध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत प्रिन्स मूव्हीजच्या ह्या वाहिनीच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. यावेळेला उडवला चेंडू ऑन साईडला. तिथे लॉंग ऑन चेंडूच्या खाली पोहोचेल का नाही. मिड विकेटला होता तो, येण्याच्या पलीकडे चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन अमोल. जणू काय आपल्याला पाहायला मिळतं की अर्ध मैदान जणू काय हिरवगार गवताने आच्छादलेलं आहे. अर्ध्या मैदानामध्ये सपाट पूर्णपणे माती रेखाटलेली आहे आणि मस्त पद्धतीने समांतर हे मैदान बनवलंय. मागच्या वर्षीपेक्षा चांगलं इथे प्रेक्षणीय केलेलं आहे या आयोजकांनी. पहा, एक महत्त्वाची सूचना आहे. जो खेळाडू कक्ष आपण जो पाहतोय त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त बॅटिंग करणाऱ्या संघाचेच खेळाडू असतील. अदरवाईज तिथे मात्र कुठला प्रेक्षक किंवा इतर संघाचा खेळाडू नसेल. जर आढळला तर 2 धावांची पॅनल्टी असेल. पहा, प्रत्येक संघासाठी समान नियम आहेत. कुठल्याही संघाची हाईगाई या स्पर्धेमध्ये केली जाणार नाहीये. पहा, अजूनही काही प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये. प्लीज बॅटिंग करणाऱ्या संघाने ती जबाबदारी घ्यायची आहे. तर रिटायर्ड हर्ट घेतलं इथं पाहिलं आपण की डगआउटमध्ये परतलेले आहेत सुधाकरजी.
सुधाकर भोईर तिथे गेलेत आणि नवीन बॅट्समन त्यांच्या जागेवरती पाठवला अकेश मसे असे नवीन फलंदाज, परंतु बॅट्समन बाद झाला नाही. इथे सुंदर चौकार बघितला आपण त्या शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मला हर्ष गायकर सांगतायत आमचे स्कोरर की धावसंख्या 044004. जणू काय बॅट्समन अमोल भोईरचा घरचा पिनकोड नंबर आहे की काय, अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये 3 चौकार 3 डॉट आहेत. पूर्णपणे लेखाजोखा आम्हाला इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये इथे अगदी सुधारणा केली आणि जिथे कमी तिथे आम्ही अशी हमी देणार आमचे धामणगाव पूर्णपणे क्रिकेट क्लब आणि धामणगावचे पूर्ण ग्रामस्थ मंडळ सर्वांची एकजूट पाहायला मिळते या DPLच्या माध्यमातून. खेळाडू कक्षामध्ये विनंती की बॅट्समनने अगदी खेळाडू कक्षात आतमध्ये बसायचे. तुमच्यासाठी तिथे खुर्च्या आहेत बहुतेक, आणि दुसऱ्या कुठल्याही खेळाडूला तिथे तुम्ही एंट्री देऊ नका, प्रेक्षकांना सुद्धा एंट्री देऊ नका. फक्त तुमचे तिथे स्पॉन्सर राहतील, संघनायक किंवा संघ मालक किंवा कोच. आणि इथे बघा वीरकाऊन दिलंय, बिग रिशॉट, सिक्सर. गुडलिंग चेंडू होता, अगदी चेंडूला पाहिलं, रीड केलं, वाचलं, पूर्णपणे बॅकफुटला गेले बॅट्समन त्या ठिकाणी आणि बरोबर पद्धतीने तिथे हॉरिझॉन्टल स्टाईलने बॅट रोल केली आणि चेंडूचा जो वेग होता त्या वेगाला अगदी बॉलवरती धारण केलं आणि ते वेगाचं परिवर्तन अगदी त्या सुंदर फटक्यामध्ये कन्व्हर्टेड करत असताना आकेश मसेने आलेला सांगितलं की मी लेफ्ट हँडर आहे, मी अगदी महत्त्वाच्या मोक्याच्या जागी आलोय आणि मला त्यासाठी बोलावलं गेलंय. मी षटकाराने आगाज करतोय आणि सुरुवात केली आकेश मसेने. या षटकाराने धावसंख्या पोहोचवलेली आहे तब्बल 18 वरती. जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष असताना एक चिमुकला आला मैदानात. बघा किती त्याला वेड आहे क्रिकेटचं. हेच क्रिकेट आहे ज्याने जगाला वेड लावलं. जन्मलेल्या बाळापासून अगदी सूरजजी पाटील यांचाच मुलगा आहे तो सुपुत्र. त्या वडिलांना सांगायला आला की पप्पा यू कॅन डू, तुम्ही चांगली बॉलिंग करायची पप्पा, तुमची बॅटिंग मला आवडली. इथे हिटिंग बघा आवडते सर्वांना. एका टप्प्याने चेंडू गेला, लॉफ केला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समनने. आकेशने ठोकलाय पुन्हा एकदा हा सुंदर चौकार. आकेश मसे त्या ठिकाणी मस्त आडव्या बॅटनी तिथे प्रहार केला, स्मॅश हिट होता. षटकारा पाठोपाठ चौकार आणि इथे 2 चेंडूमध्ये धावा 10 ठोकल्या इथे आकेश मसेने, ज्याला इथे आपण पाहतो की तो सांगतोय की 64 धाव संख्या ही माझ्यासाठी मोठी नाहीये. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय तार्जुनजी भोईर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये वेलकम, सुस्वागतम तार्जुनजी भोईर. खेळाडूंनी जरा खाली बसा प्लीज. आमच्या उजव्या बाजूचे खेळाडू आपण अगदी पुढे पण जाऊ नका. आपण जरा इथे लक्ष विचलित होत असतं सर्वांचं. व्यासपीठावरती सुद्धा आमचे मान्यवर बसले. तिथे फुल आल्याचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, सक्सेसफुली रिलीज. अगदी वेग होता, तीक्ष्ण मारा करत असताना सूरज पाटील ज्याने मुलाखत घेताना सांगितलं की मला धामणगावला अजून खूप काय द्यायचं आहे. जसं निलेशने दिलं, जसं सतीशने दिलं, तसं मला सुद्धा द्यायचं आहे, जसं नितीननी सुद्धा दिलं. असे दिग्गज खेळाडू या धामणगावने अनेक वर्ष दिले आणि अजून सुद्धा त्यांचा तो स्टान्स, त्यांचा तो फिटनेस कायम आहे. धामणगाव संघाकडून खेळणारे उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट क्रिकेटर आपण पाहतो आणि त्यांचा जुना जाणता अनुभव आपल्या डोळ्यासमोर. पुन्हा एकदा चेंडू खुलट टप्प्याचा होता. यावेळेला तोचं शफलिंग चुकलं गेलं आणि स्वतःला यॉर्क करून घेतलं बॅट्समन लेफ्ट हँडर आकेशने. आणि त्याला आता मंत्र देण्यासाठी काहीतरी सांगण्यासाठी अमोल भोईर पुढे जात आहेत. सुधाकर भोईर रिटायर्ड हार्ड होऊन परतले डगआउटमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 22 वर, 22 ऑन द बोर्ड. एके गडी बाद नाही, फक्त परतलेत रिटायर्ड हार्डच्या माध्यमातून सुधाकर. पण तू एके गडी बाद नाहीये. प्रत्येक षटकामध्ये 12.8ची गरज आहे. 5 षटकांचे मुकाबले आहेत. प्रत्येक गाडी वाहकांनी गाड्या दूर लावा आणि रस्त्यापासून दूर लावा. रस्त्यामधून येताना जाणारा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. यावेळेला अगदी गुडघा टेकला होता खाली आणि चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेने वेगाने. तिथे फिल्डरला फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने, अगदी मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. मस्त पद्धतीने रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल आपल्याला. आणि या 2 धावने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 24 वर, 24 लॉस ऑफ 0 विकेट, 0 विकेट. आणि इथे पाहतोय की षटक हाताळतो गोलंदाज सूरज पाटील, ज्याचे 5 चेंडू पडलेत, ज्याने हाकार माजवला आधीच्या इनिंगमध्ये. त्याच्या माठमधून धावांचा अगदी पाऊस पडला. 33 धावा त्याने ठोकल्या सूरज पाटील, जो लॉंग रनअप आहे ज्याचं. आणि जुना खेळाडू आहे जयमार्श धामणगावच्यासाठी नेहमीच
ज्याने पुढे येऊन कामगिरी केली, आता पुढे आला, फटका सरळ मारला आणि तिथे स्वतः सूरज पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथे आडवेपर्यंत सिंगलची प्राप्ती केली. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. 64 धावांचा पाठलाग करत असताना आपण धावसंख्या इथे पाहतोय ती म्हणजे 25 वर 25 ऑन द बोर्ड. म्हणजेच 12.50चा वेग जो ठेवला आहे तो अगदी योग्य आहे. रिक्वायर रन रेट जो होता 12.8 थोडासा कमी आहे, परंतु काही प्रॉब्लेम नाही, कारण एकही नुकसान नाही, काही गडी बाद झाला नाही, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय. इथे समीकरण बघा आपल्या प्रिन्स मूवीच्या स्क्रीनवरती आलेलं आहे. लाईव्ह प्रेक्षक सुद्धा पाहत असतील. हे इंटरनॅशनल क्रिएशन आहे, जे आहे प्रिन्स मूवीचं एडिटिंग आहे, ग्राफिंग आहे आणि लेखाजोगा इक्वेशन. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज, म्हणजेच योगी सर येणाऱ्या या 18 चेंडूंमध्येच थोडक्यात की प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा सामना क्रमांक दुसरा सुरू आहे, यानंतर तिसरा सामना सुरू होईल आणि आपण पाहतो ही पहिली रजनी DPLच्या माध्यमातून. आपल्यासाठी अगदी डीजे सुद्धा चांगले गाणी वाजवतोय, सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. डीजे सूरज, प्रिन्स मूवीज आणि आमच्यासोबतला हर्ष गायकर आहे. 3 कॉमेंटेटर आपण पाहतो, समीरजी ठाकरे माझ्यासोबतीला योगी पाटील आहेत, जबरदस्त जे समालोचक भिवंडी नगरीचे अगदी अनबान शान असलेले. आणि मला सुद्धा टिटवाळून बोलावलं गेलं त्यासाठी सुद्धा भावेश भोईर असतील किंवा राहुल देवकर असेल यांचं मी आभार व्यक्त करतोय. आम्ही धामणगावच्या पूर्ण गावचा आभार व्यक्त करतो की या गावाने खूप प्रेम दिलं. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा, मागच्या वर्षी सुद्धा होतो आणि गर्व वाटावा असा पर्व त्यांनी इथे साकार केला आहे. या तिसऱ्या वर्षामध्ये पर्व तिसरं वाटावं सर्वांना आहे क्रिकेटचं गर्व, अशी स्पर्धा आपण पाहतोय या रमणीय सोहळ्यामध्ये. रजनी क्रिकेट स्पर्धा 2 षटकं समाप्त चालू असलेल्या सामन्यामध्ये धावसंख्या झाली 25. आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. जरा फास्ट घ्या प्लीज, इतका वेळ घेऊ नका. कॅप्टनला विनंती आहे, सूरज सर्वांना सांगायचं प्लीज की स्पीडअप करा, कारण स्पर्धेला चांगला इथे मोमेंटम प्राप्त झाला आपल्याला. लय भारी स्पर्धा सुरू झाली, लयबद्ध पद्धतीत सुरू झाले, त्या स्पर्धेची आपण लय बिघडू देऊ नका प्लीज. कोऑपरेटर्स. नवीन गोलंदाज सज्ज झाला आकाश जाधव आणि समोर बॅट्समन लेफ्ट हँडेड आकेश मसे. राऊंड द विकेट जात असताना इथे गोलंदाज थोडेसे चाच पडले, रनवेमध्ये बिघाड आला आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारुती जात असताना सर्वांच्या नजरा अगदी चिमुकले बाळ सुद्धा आलेले आहेत, लहान लहान मुलं आणि फक्त घरामध्ये मला वाटतं की गृहिणीच असतील, आपल्या ताईमाई अक्काच असतील, बाकी सर्व पुरुष मंडळी इथे आलेली आहे आपल्या क्रिकेटच्या जत्रेसाठी. आणि धामणगावकडे फेकलाय आकेश मसेने, त्याच्या इनिंगचा दुसरा षटकार. फायर शो इथे होत असताना खेळाडू कक्षाच्या दोन्ही बाजूला फायरिंग शो झालाय तिथे, अगदी लाइटिंग शो आहे आणि हाच बिग शो आहे. जबरदस्त इथे DPL ची स्पर्धा अगदी लख प्रकाशामध्ये आगीचे गोळे बाहेर पडतात बघा तिथे, अगदी आपण पाहू शकता. सर्वांच्या नजरा आता खेळाडू कक्षामध्ये जायला लागल्या. हेच क्रिकेट आहे आणि हे धामणगावने दाखवून दिले की प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नाविन्य घेऊन येत असतात आमचे धामणगावकर. इथे षटकार घेऊन आलाय, धावसंख्या पोहोचली वेगाने 31 पुण्याच्या त्या दिशेने. ते क्षेत्र, ते चित्र, लागोपाठचा दुसरा ब्लास्ट आकेश मसे ऑन फायर, सिक्सर. आणि अजून आपल्याला असं वाटतं की कार्य सर अजून या स्पर्धेबद्दल काय बोलावं, कारण या स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि आज जेवढे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, जेवढे खेळाडू इथे उपस्थित आहेत, जेवढे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांसाठी मेजवानीची या ठिकाणी सुविधा प्राप्त झालेली आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे सन्माननीय श्यामजी बारकू पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची सोय केलेली आहे. अजून काय म्हणावं धामणगाव प्रीमियर लीगसाठी. वा वा, क्या बात आहे. म्हणजेच की बॅट्समन थोपटतो दंड, बॉलर होता थंड, प्रेक्षकांचा प्रतिसाद उदंड आणि धामणगाव देतोय प्रचंड सर्व प्रेक्षकांना. जबरदस्त इथे. आणि आपण होली शिमग्याला खाल्ला श्रीखंड, गोड गोड सर्वांना इथे मेजवानी सुद्धा मिळणार आहे. इथे तिसरा मोठा फटका पडतो, त्या फटक्यामध्ये सापल्यामध्ये अडकले आकेश मसे, बाद झाले झेलच्या रूपामध्ये इथे आणि खाली बसले तिथे बघा. स्वतःवरती नाराजी दाखवत असताना फलंदाज बाद, आकेश मसे बाद.
द्यायचं, परंतु इथे शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. समोरचे खेळाडू सुद्धा मातब्बर आहेत, ते सुद्धा तुम्हाला बाद करण्यामध्ये पूर्णपणे सक्षमता दाखवतील आणि त्यांनी त्याचे शस्त्र वापरले आणि सापळ्यामध्ये बरोबर अडकवलं. सुंदर झेल टिपला आपण बघितला केतन याने आणि तिथे झेल टिपल्यानंतर विकेटचं पतन झालं. धावसंख्या 37 असताना इथे विकेटचं पतन झालं म्हणजे आकाश मसे बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन विशाल भोईर, आकेश मसे बाद झाला. येस, गोलंदाज पुन्हा एकदा आकाश जाधव. आता ओव्हर द विकेट येतोय, बॅकफुटला गेले आणि फोर्स केला तिथे समोर मिड विकेटच्या दिशेने. आई गावदे प्रेक्षक गॅलरीच्या समोर प्रेक्षक खुश होत आहेत, पूर्णपणे प्रेक्षक आनंद इथे व्यक्त करतायत, जल्लोषामध्ये उत्साहामध्ये आनंदाच्या लाटा इथे गातायत पूर्णपणे प्रेक्षक आमचे. हीच तर मजा आहे क्रिकेटची, ज्या क्रिकेटनी पूर्ण जगाला वेळ लावलाय तर ते धामणगावला का वेळ लागणार नाहीये. आणि पूर्णपणे धामणगाव इथे अख्खा धामणगाव वेडा पिसा झालाय या क्रिकेटच्या रजनी क्रिकेटमध्ये. धावसंख्या इथे पोहोचली आता 39 वर. आता 14 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 14-25 चौसष्टचं टार्गेट. या वेळेला मस्त कटर टाकला, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा आणि थोडासा राईज होऊन कट झाला. विकेट किपरने मस्त कामगिरी केली, अगदी एस्टिनच्या मागे टाळ्यांचा गजर प्राप्त करतोय गोलंदाज आकाश जाधव. कारण प्रत्येक चेंडूमध्ये आता सामना पूर्णपणे दोन्हीकडे फिरत राहील, गिरत राहील. एक तिकडे किकडे, एक तेरी एक मेरी, एक तुम्हारी एक हमारी असा सामना इथे रंगेला जाता. आणि इथे कट केला, हो हो हो, गलीला बीट केला आणि तिथे नशिबाचा चौकार. 4 रन, मिस फिल्डिंग झाली आहे आणि नशिबाचा चौकार प्राप्त झालाय. च्या वर्षीच्या यवन जोडीमधले दोघेही तिथे अजून आहेत, रवी भोईर आणि गौतमजी पाटील. आणि रवी भोईरनी तो चेंडून सोडला आणि पाहतो की तो चौकार प्राप्त झाला. धावसंख्या 43 वर. होत्याचं नव्हतं होते, नुकताच उल्लेख केला की प्रत्येक चेंडूमध्ये आता मजा येणार आहे. आता उत्कंठ सिगेला पोहोचेल या सामन्याची, कोण जिंकेल सामना अजून आपण त्याचा निर्णय देऊ शकत नाही, कारण क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सामना पाहावा लागेल. पण धावसंख्या बघूया आपण आता पोहोचली 43 वर. 12 मध्ये आता पाहिजेत 21 धावा. 12ला उलट केलं तर 21 आणि 21ला सुलट केलं तर 12. उलटा पुलटा सुलटा सामना कोण करेल, कोण इथे उलटफेर करेल, कोण कोणावरती पलटवार करेल, कोण कोणावरती वार करेल. वार पलटवार करणारा सामना इथे रंगू पाहतोय. हीच तर मजा आहे क्रिकेटची आणि ती मजा आणली आमच्या लाडक्या क्रिकेटरनी, ज्यामध्ये अनेक 40+ आहेत, अनेक अगदी तरुण खेळाडू आहेत आणि अनेक मध्यम खेळाडू आहेत. ती इथे क्रिकेटला रंग भरतायत. फास्ट केला सूरजजी, प्लीज कॉपरेटर्स, जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक चेंडूमध्ये. आपण अजून बरेच सामने, आता तर कुठे सुरुवात झाली आहे. ये तो सिर्फ झांकी यार, पिक्चर अभी बहुत कुछ बाकी है. आज के दिन का, आज के ये रजनी का, आज के नाईट का. पुढचा चेंडू सूरज पाटील कडून. चेंडू अपेस थोडासा सरळ स्टेट लॉफ्टेड ऑफ ड्राव. एका टप्प्याने प्रेक्षकाला तिथे पाहावं लागलं आणि प्रेक्षक झाले दिवाने आणि तिथे क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक. 4 रन. थँक्यू डीजे. तर चौकारांचा इथे पाऊस पडतोय, 2 धावांचा पाऊस. धावसंख्या 47 वर. एक बाद झाला म्हणून काय झाला, आकेश मसे बाद झाला. पण तुम्ही आता माझ्या सामन्याची सूत्र, माझ्या संघाची सूत्र माझ्याकडे घेईन असं सांगतोय अमोल भोईर आणि सोबतीला विशाल भोईर. लाजबाब कामगिरी करतायत. अमोल तर ओपनिंगला आलाय आणि सूरज पाटील होती इथे पूर्णपणे आक्रमण करतो. ज्या सूरज पाटीलने आधीच्या इनिंगमध्ये धावा इथे जोडल्या होत्या, फोडल्या होत्या, तोडल्या होत्या, धो पाऊस पाडलेला, त्याच्यावरती इथे आता आक्रमण करत असताना तुम्ही मारले मी पण मारणार, तुम्ही मारले आम्ही पण मारणार याचं प्रत्युत्तर देत असताना जसं असतं प्रत्युत्तर इट का जो पत्थर से. बॅकफुटला गेले, इथे फक्त दिशा दिली, पुश केलं होतं ऑइडिस मिड ऑफला एका धावेसाठी. समजदारी, थोडासा फटक्यामध्ये द्विधा मनस्थिती होती बॅट्समनची. बॅट्समन सुद्धा पाहतोय की चेंडू तिथे मला नीटसा मारता आला नाहीये आणि एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण ती 48 वर. 48 ऑन द बोर्ड. 10 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज. समीकरण बदलत चाललंय, सामन्याचं चित्र बदलत चाललंय, सामन्याची रंगत बदलत चालले, सामन्यामधली थरारकता बदलत चालली आहे, सामन्यामधली सौंदर्यता बदलत चालली आहे. हे सौंदर्य आपण आपल्या डोळ्यामध्ये लुटतोय प्रेक्षको. याची देही याची डोळा आपण क्रिकेटचा उत्कृष्ट सोहळा इथे अनुभवतोय आणि झकास इथे सुरुवात या रजनी क्रिकेटची पहिल्या दिवसामध्ये पाहतो आपण. क्रिकेटची मेजवानी DPL. हो, यावेळेला टर्नकाचा पैदा लाऊड अपेल, अगदी समोर पकडलं, कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं, लेग बिगर विकेट डाऊन, फलंदाज बाद.
ते गोकुळ पाटील सरांसाठी टाळा असू द्या. काय सर तुमचा निर्णय अचूक आहे. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप. अगदी समोर पकडलं, कात्रीत बरोबर पकडलं आणि काय नजर आहे आमचे मिस्टर भादवडचे कुल गोकुळ पाटील, सोबतीला स्वप्नील पाटील आणि त्याच्यासोबत शकील कोटी. हे आमचे त्रिदेव आहेत मैदानातले. त्यांनी अचूक निर्णय दिला आणि स्पर्धेला चंद्र लावत असताना सामन्यामधली मजा वाढत चालली. इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या आपण पाहतोय आहे ती 48 वर. समीकरण बदलत चाललंय. 9 चेंडू 16 धावांची गरज. चेंडू एक कमी झाला. विकेट प्राप्त केली सूरज पाटील आहे, ज्याचा एक सूरज तर अस्ताला गेला, पण तो इथे सूरजचा उगम होईल का बघायचंय. ज्याने 33 धावा ठोकल्या तो इथे कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी. प्रयत्न तर करतोय लाजबाब नवीन बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर नितेश वनगे, ज्याने सुंदर झेल त्या ठिकाणी घेतला होता. हा नितेश वनगे आहे, ज्याने वनाराणामध्ये तिथं चेंडू फेकून दिला. 4 नव्हे तर 6 धावांसाठी. सिक्सर. वनगेने झेल घे असा आवाज ऐकला होता की झेल सुंदर टिपलेला त्याच दिशेला त्यांनी फेकून दिला. आणि आमच्या व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांनी चेंडू आणण्याचा प्रयत्न करा आणि बॉल प्रेक्षकांना पण विनंती की आपल्या ज्या नजरेमध्ये बॉल असत आपण आणून द्यायचं आहे. एवढी आम्हाला तुमच्याकडे सेवा अपेक्षित आहे. प्लीज, खरंच तुम्हाला आम्ही खूप काय देणार आहोत, देतोय. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आमच्यासाठी, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि चेंडू पण वाचतील. पण तिथे धावा वाचत नाही. धावा पुढे गेल्या. धावसंख्या 50च्या पार. 54 वर जाऊन पोहोचले. पलटवार होत असताना इथे बॅट्समन नितेश वनगे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. सरळ बॅटने ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने वेगाने अटॅकिंग फिल्डिंग करतोय. आता मात्र एका धावेचे समाधान मानावं लागेल. थांबवलं स्वतःला, इथे ब्रेक लगावला. पहिला पण बॅट्समन नितेशने स्वतःला, आणि पण तो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या बाजूला बॅट्समन जो आहे अमोल भोईर, ज्याने अमूल्य कामगिरी केली आहे. काय प्लॅटफॉर्म निर्माण केलाय. ओपनिंगला आला, ज्याने 4 चौका ठोकले. आता पण तो खेळतो 40+ आहे. नक्कीच आपला नाच पाहिजे. आपल्याला प्रेक्षक टाळ्या वाजवा ना एकदा अमोल भोईरसाठी. हे 40+चं त्याचं गोल्ड आहे, त्याचं सोनं आहे. आपलं सोन्यासारखा खेळाडू समोर आहे आणि तो सामना घेऊन जाण्याची अगदी क्षमता राखतोय. 54 धावसंख्या. 55 55. हो हा अमोल भोईर है और इसका बल्ला नहीं है, तलवार है. चीर दे ऐसी धार है. सिक्सर. ग्रामपंचायत धामणगावचे मिस्टर ज्ञानेश्वरजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग, अगदी लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कशी कामगिरी करायची याचं अगदी प्रात्यक्षिक पाहतोय प्रेक्षक आपण. अगदी थांबलाय, अगदी कूल माइंडेड सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा थांबतो. नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा पाहतो, निहाळतो की समोरचा बॅट्समन कशी कामगिरी करतो. बघा स्क्रीनवरती आपलं चित्र आलंय. 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. अरे सामना कुठे नेऊन ठेवला या मिस्टर अमोल भुईरने, ज्याने अमूल्य कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून 4 चौकार, एक खणखणीत षटकार बघितला आपण नुकताच, ज्याने ठोकला आणि तो खेळतो आतापर्यंत 23 धावसंख्येवरती. क्या बात आहे. म्हणजे सूरज पाटीलने ठोकला 33, मी आतापर्यंत 23 ठोकल्यात. आता फक्त 3ची गरज आहे जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये. काय सामना अगदी सुलभ केलाय. अक्षयजी किरकिरे नवीन बॉलर असणार आहे, परंतु आता त्याच्यावरती पूर्ण जबाबदारी असेल. नक्कीच त्याला शस्त्रास्त्र वापरावे लागतील. सामन्याला टर्न करण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवावी लागेल. अगदी मनातून जिंकावं लागेल. अगदी मनातून आधी जिंकावं लागतं म्हणा प्रेक्षक हो, तरच आपण रणातून जिंकू शकतो. रणांगण फार मोठं नाहीये, पण तो आपलं मनांगण असतं ना, आपली मानसिकता ही आधी जिंकण्याची ठेवायची असते. तो इथे प्रयत्न केला पाहिजे. बघा टेन्शनमध्ये ऑनस्क्रीनला पाहू शकता आपण. कॅमेरामॅन सुद्धा टिपतात प्रत्येकाचा शरीर भाषा. काही खेळाडू टेन्शनमध्ये, कोणाचे कमरवरती आहात, कोणी अगदी स्वतःलाच अगदी तिथे खाजवत आहेत, कोणी स्वतःला दोष देतात की आपल्या धावा कमी पडल्या नाही, की आपली फिल्डिंग खराब झाली, की आपली बॉलिंग खराब झाली. या सगळ्या गोष्टी इथे टिपल्या जातात आमच्या प्रिन्स म्यूच्या कॅमेराकडून. परंतु आता आपण टिपूया आहे पुढचे 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. समोर बॅट्समन राईट हँड नितेश वनगे. ओहो फ्लाइंग मिस. विकेट किपर तिथे चूक केली आहे.
हा डॉट येऊ शकला असता. पंचांचा लेग बायचा इशारा तिथे होत असताना तिथे खांद्याजवळून बहुतेक चेंडू गेला. शक्य कसोटी सांगतायत की तिथे लेग बाईस घ्या, पण तो हा जर डॉट आला असता योगी सर तर प्रेशर इथे वाढलं असतं. पण तिथे प्रेशर रिलीज झालं आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आला, ज्याने पूर्णपणे हुकुमशाही गाजवली आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करतोय आणि मगाशी मी उल्लेख केला की अमोल भोईर सामना घेऊन जाण्याची क्षमता ठेवतोय. इथे आता 2 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 5. ओ लेझी स्ट्रोक आणि इथे अजून नशिबाची साथ. मिस फिल्डिंग कारण ठरतंय जणू काय सामना इथे गमावल्यामध्ये जमा आहेत. शरीर भाषा अशी सांगते आपल्याला की इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाने पूर्णपणे शस्त्र टाकले आहेत. स्कोर इज अ लेबल. धावसंख्या 63 वर. काय सामना बनवला. सूरज पाटीलच्या अगेन जो आक्रमण केला आपण पाहिलं, आक्रमण केला आकेश मसेने, लाजबाब कामगिरी. त्याने धो पाऊस पडला 25 धावांचा आणि त्याने पूर्णपणे प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्यावरती कलच चढवतोय मिस्टर अमोल भोईर. आणि आता आहे तो नितेश वणगे. आता फ्लाय अँड मिस, लाऊड अपील. तिथे थोडासा छेडण्याचा प्रयत्न केला होता, रायझिंग डिलिव्हरी होती, परफ्यूमचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. अजूनही तुम्ही कमबॅक करू शकता. जर स्कोर लेवल झालाय तर सुपर ओव्हर, म्हणजे जर टाय ब्रेकरमध्ये सामना संपला तर सुपर ओव्हर दिली जाईल. सुपर ओव्हरमध्ये तुम्हाला चान्स असेल ती तुम्हाला करामत करण्याची इथे आता संधी चालून आली आहे. गोलंदाज तसं का करेल का? आणि हीच तर वेळ असते जेव्हा काळोख पसरतं ना, जेव्हा अंधार पसरतं तेव्हा जो चमकतो तो खरा हिरा असतो. अन्यथा उजेडामध्ये तर मित्रांनो काचाचे तुकडे सुद्धा चमकत असतात. प्रयत्न तर करतोय नाही, असफल ठरला आणि मॅच फिनिश वाईडच्या माध्यमातून सामना समाप्त झाला. विजय संघाचं अभिनंदन. म्हणजेच सामना जिंकला तो स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान मिस्टर उदय भोईर अँड टीम. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सुधाकरजी भोईर साहेब आपलं सुद्धा इथे आम्ही अभिनंदन करतोय. आणि हार्डलक टफलक टीम स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती, ज्या संघाचे मालक आमचे गौतमजी पाटील दादा, आपलं सुद्धा हार्डलक टफलक. जाऊया आपण आता प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. या सामन्याचा मेन सूत्रधार, ज्याने ते सामन्यावरती कळत चढवला, जसं मी उल्लेख केला, ज्याने जो प्लॅटफॉर्म रचला, आकेश मसे इज द मॅन ऑफ द मॅच. 25 धावांचा धोधो पाऊस पडला. कमी चेंडूंमध्ये त्यांनी धावा पूर्ण केला. 9 चेंडूंना सामोरं गेला. 3 खणखणीत षटकार, एक सुंदर चौकार ज्या त्याच्या खेळीमध्ये समाविष्ट आहे, तो आकेश मसे ठरला या सामन्याचा हिरो. ज्याचे फटके कसे लाजबाब दिसे असा आकेश मसे. ओटी योगी. जबरदस्त खेळ आज आकेश मसेच्या वतीनं आपल्याला दुसऱ्या लढतीमध्ये पाहायला आपल्याला. आणि चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं आपण पाहिली. 9 चेंडूमध्ये मॅच विनिंग केली त्याच्याकडून पाहिली. तब्बल 25 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. त्याच्यामध्ये 3 षटकाराचा समाविष्ट आणि एका चौकाराचा समाविष्ट होता. तर चला आपण जास्त वेळ घेऊ नका. आकेशला विनंती करतो की आपण त्वरित आमच्या मुख्य मंचाकडे यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. तब्बल 3 पारितोषिक आपण देणार आहोत. आणि सूरज पाटील आपण सुद्धा यायचं, कारण आपल्यासाठी